नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माने. स्वागत आहे तुमचं एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर माझ्यासोबत आहे हर्षल आणि सध्या आम्ही आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो, आम्ही पुण्यावरून मुंबईला बाईकने जाणार आहोत. तर बाईकने जाताना रस्त्यामध्ये डोंगर, दऱ्या आणि घाट लागणार आहे. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. जर तुम्हाला पण ते बघायचं असेल तर आमच्यासोबत तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा आणि आम्ही मी तुम्हाला निसर्ग दाखवायचा प्रयत्न करू. चला मित्रांनो, आपण आता निघूया. तर मित्रांनो, आता आपण आपला मुंबईकडे प्रवास चालू करतोय आणि सकाळचा कोवळा सूर्य आणि आपल्या पुणे शहराचं शांत सौंदर्य हा प्रवास सुरू करायलापेक्षा चांगली वेळच असू शकत नाही. सुरुवात करतोय आपल्या कोथरूड भागातून. हिरव्यागार झाडांनी वेढलेले रस्ते, स्वच्छ हवा आणि सकाळी चालायला निघालेल्या लोकांचा उत्साह. इथल्या रस्त्यावरची शांतता आणि सुंदर टेकड्या पाहून मन एकदम प्रसन्न होतंय आणि आपला प्रवास हळूहळू सुरू राहतोय. आणि पुढे जाऊन आपण आता आपल्या कॉलेजपासून जाणार आहोत. तर काही आठवणी कॉलेजचं नाव घेतल्यानंतर जाग्या होत आहेत आणि खूप काही दिवस काढलेले मित्रांनो. आणि आता आपण फायनली मित्रांनो आपल्या कॉलेजपासून जातोय. तर मित्रांनो, जेव्हा आपण कधी आपल्या कॉलेजच्या समोरून जातो तर तेव्हा सगळे आपले मित्र मैत्रिणी, जुन्या आठवणी, ज्या ज्या लोकांनी आपल्याला वाईट वेळेमध्ये मदत केलेली, ज्या ज्या लोकांपासून आपण आनंदाचे क्षण घालवलेले, ज्या शिक्षकांनी आपला पाठीवरती हात थोपटून सांगितलेलं की तू शिखरावरती जाऊ शकतो, तर या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत. आणि हे इंदिरा हे नाव आयुष्यामध्ये अजरामर राहते, कारण ह्या इंदिरा कॉलेजने खूप काय दिले. आज जो पण आहे आणि जिथे पण आहे तर या कॉलेजमुळे, इथल्या लोकांमुळे, इथल्या शिक्षकांमुळे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आयुष्यात मोठी मोठी स्वप्न, भविष्य आणि आशीर्वाद देऊन जातात. तर मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत लोणावळ्याच्या दिशेने. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, जेव्हा आपण पुण्याच्या बाहेर येतो तेव्हा लोणावळ्याकडे जाताना आपल्याला एक मंदिर लागतं, जे की घोरडेश्वराचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, जी शेजारची तुम्हाला टेकडी दिसते तर टेकडीमध्ये वरती गेल्यानंतर गुहेमध्ये मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही पण जाऊ शकता आणि एकदा बघू शकता. अक्षरशः अंगावरती काटा येतो जेव्हा त्या मंदिराची आरती चालू होते. आणि नक्की मित्रांनो एकदा जाऊन या आणि बघून या. असं मंदिर तुम्हाला कदाचित कमीच पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आता आपण पुढचा आपला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, मंदिर बघून आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि जाताना आपल्याला एक टोल नाका लागतो. तर तिथे खूप गर्दी आहे. माहीत नाही का काय झालेलं आहे, पण मित्रांनो आता आम्ही टू व्हीलरने जातो आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठला टोल भरण्याची गरज नाही. पण तुम्ही जर फोर व्हीलरने येत असाल तर तुम्हाला इथे येऊन टोल भरावंच लागेल आणि आपल्या प्रशासनाला मदत करावी लागेल, जेणेकरून ते चांगले चांगले रस्ते बांधू शकतात. तर मित्रांनो, फायनली आपण लोणावळ्यामध्ये आलेलो आहोत आणि लोणावळ्यामध्ये येताच ट्रॅफिक लागलेलं आहे, आपल्याला खूप पाहू शकता. आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि पाहू शकता बाहेर कसे सुंदर सुंदर नजारे दिसत आहेत. डोंगर, धुके आणि लोक गाडीवरून प्रवास करत आहेत सकाळ सकाळचा. तर पाहू शकता सुंदर असं वातावरण बनलेलं आहे आणि छोटा छोटा पाऊस पडतोय आणि सुंदर दृश्य दिसायला लागलेली आहेत. हे बघून मन खूप भावुक होतं आहे, कारण अशी दृश्य बघायला खूप माणसाला खूप कठीण प्रयत्न करावे लागतात, कारण खूप जागी हे दृश्य नाही बघायला भेटत. कुठेतरी आपण हे दृश्य पाहू शकतो. आणि तुम्हाला पण असे दृश्य बघायचे असेल तर नक्की या घाटातून प्रवास करा. खूप चांगला प्रवास आहे आणि खूप काही बघायला भेटेल. डोंगर, दऱ्या आणि चांगले चांगले दृश्य जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कॅप्चर करू शकता आणि आयुष्यभरासाठी आठवण म्हणून ठेवू शकता. तर मित्रांनो, हा पाहू शकता, हा लोणावळ्यामधील एक पॉईंट आहे, जो नामांकित पॉईंट आहे, जिथे ते लोक येऊन बसतात आरामासाठी. जेव्हा कधी कॉर्पोरेटमधून आपण थकून येतो तर प्रत्येक माणसाला अशा पॉईंटची गरज असते आणि ते कॉर्पोरेट लोकांनाच माहिती आहे. तर असे पॉईंट जर तुम्हाला पाहिजे असतील तर इथे या आणि तुम्ही बसू शकता. नाहीतर माझ्यासारखं असं गाडीवरती ट्रॅव्हल करा, पुणे मुंबई, पुणे मुंबई. तर तुम्ही पण विविध निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला खुश ठेवू शकता. तर पाहू शकता, ही आहे मगनलाल चिक्की, जी की लोणावळ्याची फेमस चिक्की आहे. पूर्ण महाराष्ट्रभर ही चिक्की फेमस आहे, जे की आपण ट्रेनमध्ये ऐकतो, बसमध्ये ऐकतो किंवा पुण्याच्या मार्केटमध्ये कुठे ऐकतो की लोणावळा स्पेशल. तर ही आहे मगनलालची चिक्की, ज्याची सुरुवात इथून झालेली आहे.
आणि आता पुढे आल्यानंतर बघू शकता हे घरांचं असं स्ट्रक्चर आहे, जे की मित्रांनो अशी फिलिंग येते की आपण फॉरेनला आल्यासारखी. तर खूप चांगली चांगली घरे आहेत तिथे. जर तुम्हाला पण भारतामध्ये फॉरेन बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि भारतामधील फॉरेन बघू शकता, कारण इथल्या घरांचं स्ट्रक्चर खरंच बघण्यासारखं आहे. तर चला आता पुढे जाऊयात. आता आपल्याला पण घाटामधून जायचं आहे. जाताना आपल्याला लोणावळा खंडाळा घाट लागेल. तर चला. तर पाहू शकता घाटाचा भाग चालू झालेला आहे आणि सुंदर सुंदर दृश्य आणि घाट चालू झालेला आहे. तर पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे खूप अशी स्लिपरी होते, गाडीमध्ये पण प्रॉब्लेम येतो आहे चालवताना. आणि बघू शकता लोक साईडला थांबून फोटो काढतायत आणि आनंद घेत आहेत. तर खूप असा भयानक परिसर आहे आणि खूप असे मोठे मोठे घाट आहेत. तर गाडी चालवताना तुम्ही पण येत असाल तर सावकाश गाडी चालवा, कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्हाला पण माहीतच असेल घाटामध्ये खूप काही ॲक्सिडेंट होतात ह्या, आणि लोक स्वतःची काळजी घेत नाहीत. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. तर आपण आता लोणावळ्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपण पुढे लागणार आहे आपल्याला खंडाळा घाट. तर आपण खंडाळा घाटाकडे जातो आहे. तर जाताना आपल्याला असे रस्ते दिसत आहेत आणि हिरवागार डोंगर, निसर्ग, आणि आपल्यासोबत आहे हर्षल आपला. तर हर्षलसोबत गप्पा मारत मारत आपण पुढे जातो आहे. तर हर्षल त्याच्या काही स्टोऱ्या शेअर करतो आहे ज्या मनाला खूप भावुक करत आहेत, कारण त्याच्या जिंदगीत खूप काय काय घडलेलं आहे. आणि ते ऐकत ऐकत आम्ही प्रवास करत चाललेलो आहे मुंबईकडे, आणि खूप मजा येते त्याच्यासोबत प्रवास करायला. तुम्ही पण तुमच्या मित्रासोबत प्रवास करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्राचे पण असे किस्से ऐकून ऐकून तुम्ही पण बोर झालेला असाल जसं मी आत्ता झालो आहे. पण चला असू दे, काय हरकत नाही, मित्र आहे म्हटल्यानंतर ऐकावं लागेल. आणि असंच आपण प्रवास करत राहू गप्पा गोष्टी करत. पाहू शकता डोंगरावरती पूर्ण धुकं आहे आणि धुक्यामध्ये डोंगर आहे की डोंगरावर धुकं आहे कळतच नाही. पण जे पण आहे ते चांगलंच आहे आणि मनाला खूप भावुक करते. तर पाहू शकता हा लोणावळा खंडाळा घाट आहे आणि ह्या घाटातून येण्याचं खूप दिवसापासून स्वप्न होतं, जे आज पूर्ण होतं आहे. आणि खूप लोकांचं पण स्वप्न असेल. तर पाहू शकता ह्या स्पॉटवरती गर्दी जमलेली आहे, कारण इथं मॅगी आणि मक्याची कणसं भेटतात आणि लोक घराशेजारी 30 रुपयाला कणीस भेटलं तरी खाणार नाही, बट इथे येऊन 100 रुपयाला खातील, कारण त्यांना पण माहिती आहे पावसात भिजत भिजत जी खाण्याची मजा आहे ते कुठंच नाही. तर आम्ही पण एक कणीस घेतला आणि खाल्लं आणि पुढे निघालो. आणि निघताना एवढंच कळलं की छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप मोठा आनंद असतो. तर जगता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. आणि आम्ही पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेत घेत पुढे चाललेलो आहोत. आणि वाटेमध्ये आता ट्रॅफिक झालेलं आहे. तर आज रविवार असल्यामुळे घाटामध्ये पण ट्रॅफिक आहे, पण असू द्या, काय हरकत नाही. जर आपल्याला ट्रॅव्हलच करायचं असेल, निसर्ग बघायचा असेल तर थोडाफार स्ट्रगल करावाच लागतो आणि ते आम्ही करतो आहे. आणि आम्हाला स्ट्रगल नाही वाटत आहे हा, तर खूप मजा येते. कारण जेव्हा तुम्ही शहरी भागातून बाहेर पडता आणि अशा निसर्गामध्ये येता तेव्हा तुम्हाला कळते की खरी जिंदगी काय आहे. आणि पाहू शकता पूर्ण धुक्क आहे असं मित्रांनो, खतरनाक वातावरण आहे. असं वाटतं हिमालयामध्ये आलो आहे आणि समोर पूर्ण बर्फ आहे असं वाटायला लागले. पण मित्रांनो असू द्या, आपला पण एक हिमालयच आहे, जो की लोणावळा आहे, खंडाळा आहे, तो आपला हिमालयच आहे. आणि एवढी दृश्य बघितल्यानंतर असं मनाला वाटतंय की काय करावं आणि काय नाही. आणि वाटतं इथंच आपलं घर असेल तर किती भारी होईल. पण असू द्या मित्रांनो, जिथे पण असेल तिथे चांगलं आहे. आणि प्रत्येकाला वाटतं अशा ठिकाणी माझं घर असावं, पण तिथल्या पण लोकांचा खूप स्ट्रगल असतो मित्रांनो. जे त्यांना रिसोर्सेस पाहिजेत ते भेटत नाही, गव्हर्मेंट त्यांना सुविधा देत नाही लवकर, तर ते पण लोक स्ट्रगल करतात. पण असं असतं ना की जे आपल्याला दुसऱ्याचंच चांगलं वाटतं, तर हे तसंच आहे. आणि पाहू शकता मित्रांनो सुंदर ढग दिसायला लागलेले आहेत वरती. हर्षल कुठे जायचं आहे आपल्याला? पुढे थांब, इथंच बघू थोडं. तर मित्रांनो हर्षल म्हणतोय थांबायला नको,
आपण गाडीवरतीच बघत बघत जाऊयात, नाही तर आपल्याला अंधार पडेल जाताना. आणि पाऊस यायला लागला आहे. अरे बापरे, पाहू शकता मित्रांनो किती सुंदर दिसतंय. लोक त्यांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत आहेत आणि लोकांची भली मोठी इथं भीड जमलेली आहे. आणि आपल्याला अशा ठिकाणी ट्रॅफिक लागते. चला पुढे जाऊयात आता. तर चला मित्रांनो, आता आपण खंडाळा सोडलेला आहे आणि आता आपण खोपोलीच्या दिशेने चाललेलं आहे. आणि जाताना आपल्याला एक तलाव बघायला भेटतोय, जे की आपण दरी पण म्हणतो. वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगळं वेगळं बोललं जातं. तर पाहू शकता सुंदर असे रस्त्याच्या कडेला दिसते आणि साईडून डोंगर, भले मोठी दरी आहे. एकदम मोकळा असा परिसर आहे आणि शांत वातावरण झालेलं आहे. आणि 5 वाजलेली आहेत आता आणि असं वाटतंय की 8-9 वाजलेले आहेत. एवढा असा अंधार दिसतोय कारण वातावरण तसं झालेलं आहे पावसामुळे. आणि पाहू शकता काळोखा पसरलेला आहे सगळीकडे आणि आम्ही त्याचा आनंद घेतोय. तर चला तुम्हाला पण थोडा थोडा आनंद देतो व्हिडिओद्वारे. बघत राहा असंच. तुम्हाला आम्ही मुंबईपर्यंतचे नजारे सगळे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, आता आपण खोपोलीच्या जवळजवळ आलेलो आहोत आणि आता आपण खोपोलीच्या दिशेने चालतोय. तर खाली घाट ओलांडला की आपल्याला खोपोली लागेल. आणि खोपोलीमधलं की खूप काही आठवणी येतात. आपले मित्र राहतात इथे, जीवाचे मित्र सिद्धेश भैया शिंदे. तर चला आपण त्यांना भेटूयात आणि तसंच पुढे जाऊयात. बघूयात काय काय नवीन दिसते आपल्याला. आणि खूप काय ऐकलं आहे खोपोलीबद्दल, कारण असं म्हटलं जातं की ज्याला पुणे पण जवळ आहे आणि मुंबई पण जवळ आहे असा भाग म्हणजे खोपोली. तर मित्रांनो खरंच ते आहे, कारण तुम्ही इथून खोपोलीमधून अलीकडे आला की लोणावळा लागतो, तो म्हणजे पुण्याचा पार्ट आहे. आणि खोपोलीपासून पुढे गेला की तुम्हाला नवी मुंबई लागायला चालू होते. तर खूप चांगले दृश्य आहे आणि खूप चांगली लोक पण आहेत इथली, कारण इथे आता खूप काय डेव्हलपमेंट चालू आहे. आणि पाहू शकता खोपोली जवळजवळ यायला लागलेली आहे आणि आलेलीच आहे असं म्हणू शकतो. सुरुवातीची घरे लागायला लागलेली आहेत आणि खूप मोठं मार्केट डेव्हलप झालेलं आहे मित्रांनो. इथे पाहू शकता लोकांची जुन्या पद्धतीची घरे आहेत, जे की खोपोलीमध्ये आल्यानंतर कोकणच आठवतो. कोकणासारखीच सगळी लोक आहेत, कोकणासारखीच घरं, कोकणासारखंच वातावरण. आणि हा कोकणाचाच भाग आहे एक, पण मुख्य भाग वेगळा असल्यामुळे लोकांना हा कोकणी भाग आहे असं वाटत नाही. ही नगर परिषद आहे आणि आपण आता मेन खोपोलीमध्ये आलेलो आहोत. पाहू शकता काही वर्षापूर्वी या खोपोलीमध्ये काहीच नव्हतं. खूप असा नॉर्मल भाग होता, पण आता डेव्हलपमेंट झाल्यामुळे खूप मोठं मार्केट झालेलं आहे खोपोलीमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये पण हे मार्केट खूप मोठं होईल आणि दाट शक्यता आहे की हे एक नवीन मोठं शहर होण्याची, कारण जे की मुंबई पुण्याला जोडतं. तर खूप मोठी डेव्हलपमेंट होऊ शकते इथे. तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व महाराष्ट्राचे नाही तर भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि खूप सुंदर पुतळा दिसतोय पावसामध्ये. तर पुढं बघू शकता ती आहे मस्जिद. तर मित्रांनो, या खोपोली गावामध्ये ही गोष्ट एक चांगली बघायला भेटते की हिंदू मुस्लिम माणसं ऐक्य इथे बघायला भेटते. इथे पुतळा आणि तिथे पण मस्जिद आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट सगळीकडे पाहिजे आणि होते तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. खूप भारी वाटलं हे बघून. तर चला मित्रांनो, असंच खोपोलीकर, असंच पुढे जावा, असंच करत राहा आयुष्यामध्ये. बाकी काय नाही, माणूस हा माणूस असतो, धर्म जात नंतर येते. तर मित्रांनो, आपण आता खोपोलीच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण पनवेलच्या दिशेने चाललेले आहोत. तर थोड्याच वेळात सगळी डोंगर दऱ्या सगळ्या संपायला लागतील, दिसणार नाहीत, कारण आपण आता डोंगर दऱ्यातून शहराकडे निघालेलो आहोत.
आणि शहरातील शांतता कधीच आपल्याला मिळू शकत नाही जी इथे मिळते. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, कसा होता प्रवास नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो. धन्यवाद.